चला तर मंडळी, तांदूळाचे पापड बनवण्यासाठी इथे 2 वाटी तांदूळ भिजत ठेवायचा आहे रात्रभर. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भरपूर पाणी टाकून रात्रभर तांदूळ भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तांदूळाच्या वरचं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकत तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. वाटलेला तांदूळ आपल्याला चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचा आहे. चाळलेला जो चीक आहे तो आता एका वाटीने मोजून घ्यायचा आहे. 3.5 वाट्या इथे चीक आपला तयार झालेला आहे. 3.5 वाट्यांसाठी इथे 21 वाटी पाणी आपल्याला जाडबुडाच्या पातेल्यात घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर पाणी थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एका हाताने चीक त्यामध्ये ओतत जायचं आहे. दुसऱ्या हाताने चीक छान फिरवत जायचं आहे. 35 मिनिटं चीक छान आपल्याला मीडियम फ्लेमवर झाकण झाकून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर चीक थोडा थंड करून त्याचे प्लास्टिक शीटवर गोल गोल करत छान पापड टाकायचे आहे. पापड 3 दिवस छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहे. 3 दिवसानंतर अतिशय पांढरे शुभ्र असे पापड तयार होतात. तेलात टाकतात, चौपट फुलतात आणि खायला अतिशय खमंग खुसखुशीत पापड लागतात. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे पापड तयार होतात.